हाय हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओची सुरुवात मी माझ्या पप्पांसोबत हे असं असतं, हे खरा चेहरा आहे माझ्या पप्पांचा। दरवेळी प्रमाणे सकाळी अशा बातम्या लावलेत। बाप्पा आहे तर गाणी लावा ना बाप्पाची पप्पा। चला तर मग 2 दिवसांची सुट्टी मिळाली आणि मी निघाले गावी। बरं, यावेळेचा प्रवास जरा लवकरच झाला, कारण की 5:30लाच मी घरी पोहोचले होते। मनात खूप इच्छा होती की लवकर घरी पोहोचावं आणि 5:30लाच मी घरी पोहोचलेले। आणि माझ्या स्वागतासाठी होते अर्थात माझे पप्पा। पप्पा काय निघालं? आणि ही माझी पहिल्या दिवशीची सकाळ। लवकर गेले, लवकर उठले। मम्मीचं आधीच ठरलेलं होतं की खांबिलमध्ये जायचं। मग मीही तिला म्हटलं की ठीक आहे, मी पण तुझ्यासोबत खांबलात येते। मग काय, तिच्यासोबत मीही निघाले खांबिलमध्ये बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी। आणि ही आमच्या तापोळ्याची सकाळ। आणि हे खांबलातील 2 सदस्य, एक तर बंटी आणि दुसरं ते मांजर। बंटी बोलतो का तुमच्यासोबत? बिघडलाय आपण राबवली। बरं, खांबिलमध्ये जाण्याचं एक माझं नशीब होतं की मला आरतीचा मान मिळाला। तर असो, बाप्पाची ही सेवा करता आली मला। आता खांबिलच्या बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही दोघीही पुन्हा तापोळ्याकडे आलो, कारण की गौराईचं आगमन होणार होतं घरी। त्यामुळे लगेच आम्हाला निघावं लागलं तिकडून। आता गौराईचं आगमन होणार, तर गौराईच्या आगमनाची तयारी सुरू केली। तर हे जे डालगा आहे, त्यानंतर गौराईचा जो खांब आहे ज्याच्यावर तिचं मुकुट ठेवलं जातं, त्यानंतर घरातल्या बायका त्यांनी गौराईची पूजा करायला घेतली आणि परंपरेनुसार, विधीनुसार गौराईची पूजा सुरू केली। सकाळी आले। पूजा झाल्यानंतर सर्व महिला आपापल्या गौराई घेऊन मंदिराकडे गेल्या। त्यानंतर काय, गौराईला घेऊन जात असताना त्यांची गाणी, सर्वात आधी शिवशंकराच्या मंदिरामध्ये गौराईचं पूजन केलं जातं। तिथे सर्व महिला जमा होतात। ज्यांच्या ज्यांच्या घरात गौराई बसते त्या सर्व महिला आपापली गौराई घेऊन तिथे येतात आणि गौराईचं पूजन करतात मंदिरात जाऊन। आणि त्यानंतर सर्व महिला गौराईला घेऊन पद्मावती मातेच्या मंदिरात येतात, जिथे गौराईला मंदिरामध्ये ठेवून अनेक खेळ खेळले जातात। मंगळागौरचे खेळ खेळले जातात। गौराईसाठी गाणी देखील गायली जातात। तर खूप मजा येते। सर्व महिला गावातल्या इथे जमा होतात आणि त्यांना जितकं म्हणजे ते
गौराईचे खेळ असतील ते एन्जॉय करता येतील तेवढे त्या एन्जॉय करतात आणि त्यांच्यासोबत आम्ही सुद्धा. तर दोन मैत्रिणी सोबत असताना काय करू शकतात, तर हे करू शकतात. खरंच महिलांनी आज खूप मज्जा केली. म्हणजे इतके सारे खेळ खेळलेत, फुगड्या खेळल्यात, परत हा तर मला काही खेळांची नावं नाही माहीत, पण त्या जे जे खेळ खेळल्यात ते सगळे खेळ मला माहिती आहेत. तर त्यांनी खूप मज्जा केली आणि या त्यांच्या मजेचा आम्ही आनंद बघून घेत होतो. मध्ये मध्ये आम्हीही जाऊन खेळलो, पण ठीक आहे, त्यांना बघण्यात जास्त मज्जा येत होती. बाकी त्यांना खेळण्याचं, त्यांच्या मंगळागौरीचं बक्षीस मिळालं मंडळाकडून. त्यांना झाडू आणि सुपली देण्यात आली स्वच्छतेचा संदेश म्हणून. काही वेळातच गौराईचं आगमन होईल. हा ती आणते व्यवस्थित कर. पाणी आहे तांब्याने काय नाही आम्ही नाचणार होतो सोन्याची. हो काय शान सुपणे यायला तो आपण या पाहिजे होतं. तू आपकडे या सर्व तरी जातोय का तुझं तिथं तोंडा पण तिच्या येते आणि गौराई घरात आली. गौराईला अशाच पद्धतीने दरवर्षी आम्ही साडी नेसवतो. म्हणजे आमच्या घरातील महिला अशा पद्धतीने साडी नेसवली जाते. मग तिला नटवलं जातं, तिच्यावर दागिने चढवले जातात, तिचा साज शृंगार केला जातो. आणि आज सर्वात आतुरतेने वाट पाहिली जाते ती म्हणजे या निवदाची, भाजी भाकरीचा निवद. गौराईला या दिवशी आमच्याकडे भाजी भाकरीचा निवद दाखवला जातो. पालेभाजी, कोणतेही पालेभाजी आणि सोबत भाकरी, हा निवद ठरलेलाच. आणि या निवदासाठी खरंच प्रत्येकजण असा एक्सायटेड असतो की कधी हा निवद हातावर मिळतोय. भाकरीचा एक घास, त्यावर भाजी आणि तो पोटात जातोय. तर मग कशी दिसते आमची गौराई? अगदी साज शृंगाराने नटलेली आमची गौराई, गणपतीच्या बाजूला बसलेली आमची गौराई. तिच्याशिवाय गणपती हा अपूर्णच, अशी सर्वांची लाडकी गौराई. सुरुवातीचे काही 2-3 दिवस गणपती बाप्पा अगदी एकटा एकटा वाटतो. मात्र जेव्हा गौराईचं आगमन होतं तेव्हा बाप्पा एकटा बिलकुल नाही वाटत, कारण सोबतीला त्याची गौराई असते. तर अशा प्रकारे आमच्याकडे गौराईचं आगमन होतं. गौराईचं आगमन होत असताना कोणकोणत्या विधी किंवा
परंपरा असते ते मी छोट्या छोट्या व्हिडिओजमधून दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला. बाकी आत्ताचा माहोल काय आहे म्हणजे दिवसभर असंच असतं, पण रात्री थोडं काहीतरी म्हणजे असं छान असतं, कारण की नुसत्या लाईट अशा चमकत असतात. बाप्पाच्या लाईट असो किंवा देव्हाऱ्यातली लाईट असो, घरच चमकत असतं. आणि पप्पा यायला लागले सगळे काय करशी. हे बघा, हे असे पप्पा काही मला बोलतात खरंच. स्वतः तर काय बघतायत. बघितलं. बाकी या व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा, कमेंट करा. तोपर्यंत बाय बाय.